जय जय राम कृष्ण हरी. हे बघा आज बारस आहे बघा. आज तर आज बारशीचं बघा. आज लोकांचं आज म्हणजे जाण्याची गडबड. बारस सोडून दर्शन घेऊन आलेले लोक आज बारस सोडून जाण्याच्या गडबडीत आहेत. आणि आज बघा एक कुमारी 10 वर्षाची मुलगी बघा आज कीर्तन करणार आहे बारशीचं. तर ती कुमारी आर्या ढवळे ही करपडीची मुलगी आहे बघा. आणि आळंदीला शिकते बघा ती. आणि आज ती 7वीला आहे बघा. ती आज ती कीर्तन करणार आहे बघा इथं. तर उत्कृष्ट असं तिचं कीर्तन होणार आहे. तर मी आपल्याला तिचं कीर्तन दाखवतो. रामकृष्ण हरी.
आता आमच्या पास नाही. पाषाण देवची झाला पाहे तयारीती दृढ मन करी साधया कारण बाण शस्त्र सहोनी गोळी शुराठाव उच्च स्थळी तयारीती दृढ मन करी साधया कारण तुका म्हणे सती अज्ञान देखे जारिती तयारिती दृढ मन करी साधया कारण विठ्ठल विठ्ठल साहोनी टाके घाये पाषाण देवची झाला पाहे तयारिती दृढ मन करी साधया कारण नमो विठ्ठला राजया पांडुरंग नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमोरंग भूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत विठ्ठल परात्मा परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग कोणाचा म्हणाल तर पांडुरंग रायाचे एकनिष्ठ भक्त आळंदी पंढरीची पायी वारी करणारे असे महान वारकरी कलियुगामध्ये मानव देह घेऊन वैकुंठाला जाणारे असे एकमेव संत की ज्यांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोकीत दगडासहित धरल्या ते संत विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकारी की ज्यांचा गाता हा पंचमवेद मानला जातो असे असणारे संत श्री क्षेत्र देहोनिवासी संत. आता देहोनिवासी संत म्हटलं तर कुठले संत तर तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण सेवेकरिता निवडलेला आहे. मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. आज मला तुम्ही कीर्तनाची सेवा दिली. आमचे दिंडीचे जे व्यवस्थापक आहेत त्यांचे चंद्रकांत महाराज दंडवते असतील, परमेश्वर महाराज दंडवते असतील, त्यांच्या मी नतमस्तक होते. सर्वांचं नाम उल्लेख करणे आपल्याला शक्य नाही. मी तुम्हा सर्वांचे नतमस्तक होते. तुम्ही गायनाला मला साथ देताय, तुमचे मनापासून आभार मानते. मृदुंगाचार्य असतील, पेटी मास्तर असतील, सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात, टाकीचे घाव सहन करून दगड हा देवपणा सांग. नवे नवे तर देवपण मिळवण्याकरिता त्या दगडाला टाकीचे घाव सहन करावे लागतात. अभंगाचे पहिले चरण. त्याचप्रमाणे आपले कार्य साधण्याकरिता मन बळकट ठेवा. अभंगाचे दुसरे चरण. बाणशस्त्राचा घावा व गोळ्याचा मारा केल्याने शूराला उच्च पदवी प्राप्त होते व प्रसंगवशात वीरमरणही प्राप्त होते. अभंगाचे तिसरे चरण. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे सती सहगमन करण्यास अग्नीची पर्वा करत नाही, त्याचप्रमाणे साधकाने मोक्षरूपी कार्य साधण्याकरिता दृष्टांच्या निंदा द्वेषांचे आघात निर्विकार वृत्तीने सहन करावे. असा हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे. आता तुम्ही झोपला तरी चालेल. तुकाराम महाराजांनी हा अभंग साधकांकरिता लिहिलेला आहे. याच्या यावत मनुष्य मात्राचा जर विचारच केला तर मानवाचे 4 प्रकार पडतात. पहिला आहे पामर, दुसरा विषयी, तिसरा जिज्ञासू आणि चौथा मुक्त. यातील प्रत्येकाची अवस्था भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अंगा मनासी रुचावे तुलेने कृत्या कृत्य नाठवे जे करण्याचे विनावे भलतेची करी. माणसं आपल्या मनाला वाटेल तसे वागतात. जिथे जाऊ नये तिथे जाणार, जे करू नये ते करणार, जे खाऊ नये ते खाणार आणि जे पिऊ नये ते पिणार. म्हणून कबीरदासजी महाराज म्हणतात, औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिला. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिला. आया भंगा तुझे जोया महा जहाना गोया. आया भंगा तुझे जोया महा जहाना गोया. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिला. औट हात का मानव देह
मांस शब्दाचा अर्थ असा होतो, मांस भक्षयती अमुत्रेश मांस मेहाद्यम. मी ज्याचे मांस खातो तो मला परलोकी खाणार. भागवतामध्ये एकनाथ महाराज सांगतात, मारिले पशु मारवया येती सूड घेती यमद्वारे. ज्या पशुला आपण मारतो खातो तेच पशु पुढच्या जन्मामध्ये आपला बदला घेतात. बदला म्हणजेच सूड घेतात. पिण्याच्या बाबतीमध्ये माणसे पितात, पण काय पितात? जे नको तेच पितात. म्हणून कबीरदासजी महाराज म्हणतात, गांजा दारू मद्यो यारो अक्कल गो जाती रे. गांजा दारू मद्यो यारो अक्कल गो जाती रे. विठ्ठल विठ्ठल. दारू पिण्याचे काही फायदे आहेत तर काही तोटे आहेत. ऐका. आईचं दूध आटलं तेव्हा सुरू केली दुधाची बाटली. आईचं दूध आटलं तेव्हा सुरू केली दुधाची बाटली. शाळेत जाऊ लागलो तेव्हा सुरू केली पाण्याची बाटली. माध्यमिक शिक्षण सुरू केले तेव्हा सुरू केली थंड्याची बाटली. उच्च शिक्षण सुरू केले तेव्हा सुरू केली बियरची बाटली. त्याने तहान नाही भागली मग सुरू केली देशी बाटली. ती का बरी नाही वाटली? जी पेतात त्यांनाच जाऊन विचारा ती का बरी नाही वाटली. मग सुरू केली इंग्लिश बाटली. ती बरी वाटली पण त्याने किशाची तिजोरी आटली. मग सुरू केली गावठी बाटली. ती बरी वाटली पण ओव्हरलोड होऊन आताडी फाटली. मग दवाखान्यात नेलं, डॉक्टरने लावली सलाईनची बाटली. त्या बाटलीने मी काय भागेना, प्राणज्योत मावळली, बॉडी घरी आणली. आंघोळ घातली गुलाब पाण्याने, अत्तरची बाटली. त्या बाटलीने मी काय भागेना, शेवटी आंघोळ घातली गुलाब पाण्याने, अत्तरची बाटली आणि चित्तेवर ठेवली रॉकेलची बाटली आणि तिथे सगळी हवस फुटली. विठाला विठाला समोर जर एखादा कुत्रा बसलेला असला आणि त्याच्या समोरून जर एखादा माणूस येत असला तर त्या कुत्र्याला वाटतं आपल्यापेक्षाही मोठा कुत्रा आपल्या समोरून आलाय आणि तो जर आपल्या अंगावर पडला तर आपलं काय खरं नाही, तो सुद्धा लांबूनच येतो. दुसरा फायदा म्हणजे दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी चोरी कधीच होत नाही. का होत नाही बरं? कारण त्याच्याकडे काही शिल्लकच नसते. आणि तिसरा फायदा म्हणजे दारू पिणारा माणूस म्हातारा कधीच होत नाही. तुम्ही म्हणता मी पण एकदा पिऊन बघतो मी पण म्हातारा नाही होणार, असं नाही बरं का. तो म्हातारा का होत नाही? कारण त्याचे लिव्हर आतडे सर्व काही खराब झालेलं असतं. राम नाम सत्य सांगण्याचा अर्थ जो स्वैराचाराने वागतो त्याला पामर असे म्हणतात. आता विषयी पुरुषाची अवस्था कशी असते? विहित भोगाचा उपभोग घेतो आणि परलौकिक भोगाकरिता कर्माचरण करतो. त्याची अवस्था माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात. मनती संसार जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. मग आता मुमुक्षु कोणाला म्हणतात? ज्याला इहलोक किंवा परलोक क्षणभंगुरी सुखाचा कंटाळा आलेला आहे व योग ज्ञान या साधनावर अरूढ होऊन त्याने जन्म मरण सपण्याची पैंजच घेतली आहे त्याला मुमुक्ष म्हणतात. माऊली ज्ञानवरे म्हणतात, पै भव स्वर्गी उबगले मुमुक्षु योग ज्ञाना उळगले गुणती नयोया निघाले पैंजा जेत. सज्जना हो, देव मिळण्याचा अधिकार फक्त माणसालाच आहे. याच्या यावर मी तुम्हाला कोठी सांगेल. कोठी म्हणजेच व्याख्या सांगेल. स्वर्गातील देवाला ज्ञान आहे पण देव प्राप्तीचा अधिकार नाही. पशु पक्ष्यांना ज्ञानही नाही व अधिकारही नाही व माणसाला ज्ञानही आहे अधिकारही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संतांनी या देहातून काय केलं? परमात्मा साधला. मनुष्य पण तारी साधनारा तुझे विना दो पायीचा. माणसाची गुणवत्ता त्याच्या तुलनात केली जाते. एखाद्या गाढवाच्या ठिकाणी जर
चांगला गुण असेल तर आपण लोक असे म्हणतो, अरे अरे त्या गाढवाला अक्कल आहे पण या माणसाला अक्कल नाही. म्हणून महाराज म्हणतात, संतांनी या देहातून काय केलं, परमात्मा साधला, भवस्वर्गाच्या पलीकडे ते पोचले. मनुष्य देह ऐसा निध, साधील ते साधा सिद्ध, करोनी प्रपोद संत पार उतरले. माणसं म्हणतात महाराज, परमात्मा काही तरुणपणे करायचा असतो का, म्हातारपणे करायचा असतो. रिटायरमेंट झाल्याच्या नंतर माणसं परमात्माला लागतात. जोपर्यंत शरीर आहे, जोपर्यंत इंद्रियामध्ये शक्ती आहे, जोपर्यंत म्हातारपण दूर आहे, जोपर्यंत आपले आयुष्य संपलेले नाही, तोपर्यंत आपल्या आत्मकल्याणाकरिता महान प्रयत्न करावे. तहान लागलं वीक होण्यात काही अर्थ आहे का हो, नाही. म्हणून शास्त्रकार म्हणतात, यावद स्वस्तमिदं कलेवर गृहम्, यावच्च दूरे जरा, यावच्चेन्द्रिय शक्तिर प्रतिरहता, यावशो न खुशः आत्मश्रेयसी तावदेव विदुषा, कार्या प्रयत्नो महान प्रोददीप्ते भवते तूपकननं, प्रद्युत्यं कीदृश विठ्ठल 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 केले पाहिजे. ते का करावे, कारण तरुण वय हे जीवनातील अनमोल वय असते. त्या वयात तरुण रक्त अंगात सळसळते. मुलं जे काही कर्म करेल त्या कर्माची दुःख व सुख त्याला पुढील जन्मात भोगावे लागतात. तरुण वयात भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. म्हातारपणी भगवंताचे नामस्मरण होत नाही. तरुणा भाग्यवंता नटे हरी कीर्तनात, रामकृष्ण हरी म्हणायला सांगितले तर रामकृष्ण हरी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल म्हणायला सांगितले तर विठ्ठल विठ्ठल म्हणतात. सांगण्याचा अर्थ, सर्व जीवन या संसाराच्या चिंतनातच घालवले तरी ते देवाला पोचते, पण ती दैव शक्ती ते देवाला मिळत नाही. तरुण वयात भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. ते का करावे, कारण तरुण वयातील अल्लड वय असते. त्या वयात मुलांचे विचार व मन स्थिर नसते. कोण कधी फसवेल, कोण कधी घात करेल हे सांगता येत नाही. सध्याच्या काळातल्या मुलांना नेट, टीव्ही, मोबाईल याचे वेड लागल्यामुळे सतत तेच जीवन जगत असल्यामुळे मुलांच्या मनात वाईट साईट विचार येतात. बारीक सारीक गोष्टी चिडतात. त्यांना लगेचच राग येतो आणि तो राग मनात बसल्यामुळे दुसऱ्याचा विचार करतात. पैसा श्रेष्ठ आणि संस्कार कमी अशी या तरुणांची अवस्था असते. आणि या तरुण असलेला फक्त भगवंताचे नामस्मरण करते. म्हणून भगवंत ही गीतेमध्ये अर्जुनाला तेच सांगतात, मन मना भौमत भक्तो मत्याजी मा नमस्कुरु, मामे वैससी सत्यम ते प्रतिजानी प्रियोर्सी मे. या श्लोकावर भगवानांनी खूप वेळ लिहिल्या. सर्व इंद्रिय मला अर्पण कर, पण मुख्य म्हणजे मन अर्पण कर, कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, किंबहुना फुले मना करी माझे कायतन, माझे निश्रवणी कान भरणी घाली. सज्जना हो, खरं म्हणजे परमात्मा हा मनाच्या स्थिरतेकरिताही नसतो, देहाकरिताही नसतो व मनाकरिताही नसतो. एकदा मन ताब्यात आलं की देव ताब्यात आल्यासारखं असतं. म्हणून या मनाकरिता मी तुम्हाला एक सुंदर दृष्टांत सांगते. एका राजाजवळ एक खादाडी शेळी होती. राजाने गावामध्ये दवंडी दिली, जो कोणी या शेळीला तृप्त करून आणेल त्याला बक्षीस दिले जाईल. परंतु शेळी तृप्त झाली की नाही हे सिद्ध करण्याकरिता मी तुझी परीक्षा देखील घेईल. बक्षिसाच्या अभिलाषेने एक गृहस्थी माणूस राजाकडे येतो. राजाकडून शेळी घेतो आणि जंगलात चारायला घेऊन जातो. तिला दिवसभर हिरवे हिरवे कोवळे कोवळे गवत खाऊ घालतो. संध्याकाळ झाल्याच्या नंतर तो राजाकडे येतो. राजा त्या शेळीच्या समोर गवत धरतो. ती शेळी लगेचच खाते. राजा म्हणतो, अरे तू हिला खाऊ घातले नाहीस तर आता हिने खाल्लेच नसते. अशी पुष्कळ लोक येऊन जातात पण एकालाही यश मिळत नाही. एक सुविचारी माणूस असतो. तो म्हणतो शक्तीपेक्षा युक्तीचाच विचार केला पाहिजे. राजाच्या दवंडीच्या मागे काहीतरी रहस्य आहे. तो राजाकडे जातो, राजाकडून शेळी घेतो आणि जंगलात चारायला घेऊन जातो. शेळी खायला लागली की तिच्या तोंडात तो फटका मारायचा. शेळी खायला लागली की तिच्या तोंडात तो फटका मारायचा. शेळी खायला लागली की तिच्या तोंडात तो फटका मारायचा. असं दिवसभर सुरू असल्यामुळे त्या शेळीची मानसिकता बदलली. तिला माहित होतं आपण विठाला 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 तिला माहित होतं आपण जर खाल्लं तर आपल्याला काय भेटणार आहे, मार भेटणार आहे.
म्हणजे आपलंही असंच असतं सज्जना हो. मन कधी विषयाने तृप्त होत नसते, त्याची विवेकाने ताडक करावी लागते, तरच ती नीट राहते. नाही तर अहंकाराचा वारा त्याला पृष्ठ करून टाकतो. माऊली ज्ञानोबारे म्हणतात, जैसे चरणे सेचे का धावणे वारियाचे, का जळणे अंगीचे भलतेची असे. योगशास्त्रामध्ये एक वाक्य आहे, एक वेळा जेवतो तो योगी, दोन वेळा जेवतो तो भोगी, व या शेळी सारखे सतत चरत राहतो तो रोगी. भोगी रोगी जोडून या दिले आधी. मन हे अत्यंत चंचल आहे, कारण याच्यामध्ये 3 दोष आहेत, मल दोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. हे चांगले गुण आहेत. मन हे कठीण व्रजासारखे आहे. तुका मने मना होईल कठीण व्रज ऐसे, स्नेहवादे दुःख जडले से अंगी. परमात्मा प्राप्ती करून घेण्याकरिता साधकास मनाला किती दृढ करावे लागते हेच महाराज घेतलेल्या द्रुपदात म्हणजेच दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. तयारीती दृढ मना, तयारीती दृढ. कपटी कायरकोर संत महात्मे जे आघात सहन करतात ते जगाकरिता. तुका म्हणे तोची संत सोसे जगाचे आघात, जगाच्या कल्याणा संतांच्या योगी, जगाच्या कल्याणा संत सहन करतात, परमात्मा रक्षण करतो. सती सहन करते पण मरणास कवटाळते. म्हणून महाराजांनी या ठिकाणी जो दृष्टांत दिलेला आहे तो पाषाणाचा आहे. हेच महाराज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. सावनी टाके गाय पाषाण देवाची झाला पाहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. दगडामध्ये जर आपण पाहायला गेलो तर दगडामध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतात, पण सर्वच दगडाच्या मूर्ती होत नाही. त्यामध्ये काळा, कठीण किंवा अथवा उत्तम मार्बल पाहिजे. त्याला मोठ्या चिठीने आपण चांगला आकार देतो, छोट्या चिठीने सर्व अवयव करतो आणि हे सर्व करण्याकरिता एक कुशाल म्हणजेच जातीवंत कारागीर असावा लागतो. एकदा काय झालं, एका मूर्तिकाराने श्रीकृष्णाची एवढी मनमोहक मूर्ती बनवली की त्या मूर्तीचा हजारो मूर्तिकारामध्ये पहिला क्रमांक आला. अहो, कलाप्रेमी शहाजन यांनी आपल्या पत्नीसाठी एक हुबेहूब ताजमहाल बनवला. असाच दुसरा ताजमहाल बनणे म्हणून त्या कारागिराचे हात तोडले. किती मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. याची किंमत व याचे महत्व आम्हाला लोकांना समजत नाही. शिवजयंती आली की आपले तरुण बांधव म्हणतात, राजे राजे तुम्ही जन्माला या. अरे राजे जन्माला येण्या अगोदर तुम्ही मावळे बना मावळे. अरे हातात बाटली, खिशात गुटखा, तोंडात मावा आणि म्हणतात कसं राजे तुम्ही जन्माला या. अरे राजे जन्माला येण्या अगोदर तुम्ही मावळे बना मावळे. आणि ते कसे, तुम्हाला एक वाक्य सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा लढाई मध्ये त्याचे दोन्ही हात तुटले. पहिल्या काळामध्ये काय होतं, गाडी की बंगला हॉस्पिटल काहीच नव्हतं. झोपडीमध्ये राहणारा तो मावळा. विठाला विठाला विठाला. छत्रपती शिवाजी महाराज त्या गरीबाच्या झोपडीमध्ये जातात आणि म्हणतात, रडू नको, लवकर भरा होशील. राजे, मी माझे दोन्ही हात तुटले म्हणून रडत नाही, तर एक स्वराज्याचा राजा माझ्या गरीबाच्या झोपडीमध्ये आलाय आणि या तुटलेल्या हातांनी मला मुजरा सुद्धा करता येत नाही, मुजरा सुद्धा करता येत नाही. एवढी तुमची निष्ठा असली पाहिजे, एवढी तुमची श्रद्धा असली पाहिजे, मगच तुम्ही म्हणा राजा तुम्ही जन्माला या. ओ, शिवजयंती झाल्याच्या नंतर तोच भगवा झेंडा दुसऱ्या दिवशी नालीत पडलेला असतो. मी म्हणते शिवजयंती होत नसतं तर ती करताच कशाला, त्याचा अपमानही करू नका. विठाला विठाला. एकच राजा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव नागदेवगड किल्ल्याच्या गडावर. माझ्या देवाचं नाव नागदेवगड किल्ल्याच्या गडावर. माझ्या राजाचं नाव नागदेवगड किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव नागदेवगड किल्ल्याच्या गडावर. तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, कैसेसाठी भारत घेतले आपल्या तड्यात.
करून भारतामध्ये लेण्या पाहण्यासाठी येते. सर्व प्रकारची यादी करते, खूप बारकाईने अभ्यास करते. अहो ज्ञानेश्वर महाराजांनी 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि आपल्या सध्याच्या काळातली 16 वर्षाची मुले काय करतात? एका बाईसोबत फोटो काढतात. ही आहे का आपल्या सध्याच्या काळातली कलाकृती? याची किंमत व याचे महत्व आम्हाला लोकांना समजतच नाही. ही बात त्या बाईला खटकते व ती बाई म्हणते, हे अ मॅन डोंट कल्चर, आय एम नॉट कल्चर. लेण्याकडे बोट दाखवत म्हणते, दिस इज द कल्चर, आय एम टेक दिअर फोटो. पण तरीही ती मुले ऐकत नाही. ती मुले म्हणतात, मॅम वन फोटो यू अँड मी. ती मुले कंटाळून फोटो काढतात आणि तोच फोटो फेसबुकला इंस्टाला टाकतात आणि त्यांचे मित्र कमेंट काय करतात, ब्रो अ लुकिंग हिरो. अहो दिसत नाही का ती हजारो वर्षाची कलाकृती? ती कलाकृती आजच्या इंजिनियरला हरवते. आणि आपल्याच भारतातली काही नमुने दिल्याच्या पानामध्ये तिकडे जाऊन लिहितात, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल. अहो दिसत नाही का ती हजारो वर्षाची कलाकृती? बाण शस्त्र साहोनी गोळी, शुरा ठावा उंच सळी. शास्त्रामध्ये 4 वर्णन सांगितलेले आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य. यातील क्षत्रियचा भगवान परमात्माने प्रथम क्रमांकाला आहे. शौर्यं तेजो धुती दाक्षो, युद्धे चाप्य पलायनम, दानमीश्वर्य भावश्च, शास्त्र कर्म स्वभावजम. एकदा काय झालं, एक राजा युद्धातून पळून आला. आतमध्ये राजाची राणी बसलेली होती. सेवकांनी सांगितले, राणी साहेब राजे आले आहेत, दरवाजे उघडायचं का? राणी म्हणाली, युद्धातून पळून येणारा माझा पती असू शकत नाही. राजे परत जातात आणि युद्ध जिंकूनच येतात. पण असे काही तर फक्त युद्धाच्या गोष्टीच करतात. माऊली ज्ञानोबा म्हणतात, परी बोली युद्धाच्या गोष्टी, पर्यसन्य भेटी जाती झाली, परण्याचे भार पाहून या दृष्टी, कापतसे तुटी थरा थरा विठ्ठल विठ्ठल. सैनिक आपल्या बायकोला म्हणायचा, मी असे युद्ध करायचो, मी तसे युद्ध करायचो, मी एवढे मारले, मी तेवढे मारले. बायको म्हणाली, अहो तुम्ही खरंच खूप चतुर आहात ना, तर माझं एक काम करा, मला माझ्या समोर 4-5 माणसं मारून दाखवा. तो पण खूप हुशार असतो. तो चालत चालत एका ऋणांगर भूमीवर जातो, तिथून 4-5 मुर्दे उचलतो आणि बायकोच्या समोर नेऊन टाकतो. बायको म्हणते, अहो खरंच तुम्ही खूप किती चतुर आहात ना. अहो पण ते मुर्दे कुठून आणलेले असतात, तिला माहित होतं का? नाही. असे काही तर फक्त युद्धाच्या गप्पाच मारतात, पण आतमध्ये माहिती धैर्य नसते. परंतु हनुमंतराय शूरही होते आणि धैर्यवानही होते. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, तानाजी मालुसरे यांचे नाव जरी ऐकले तर अंगावर वीर प्राप्त होते. एकदा काय झालं, 65,000ची फौज नेताजी पालकावर पडली. राजे अडकले होते. 65,000ची फौज नेताजी पालकावर पडली होती. शक्ती अपुरी पडली होती. मग राजांनी बोलवणं पाठवलं, शिवा काशीत आमचं रूप घेऊन तुम्हाला सिद्धीच्या भेटीला जावे लागेल. अहो तो असा नाही म्हणाला की मी माझ्या आईला विचारतो, मी माझ्या बायकोला विचारतो, मी माझ्या वडिलांची परवानगी घेतो. अहो गेला पण तो परत नाही आला. त्याला माहित होतं आपण सिद्धीच्या भेटीला नाही तर आपण मृत्यूच्या भेटीला चाललोय. तरी त्याने मरणास कवटाळे. असे किती शूरवीर होऊन गेले. अहो सैनिकांचं सुद्धा असंच असतं. त्यांना त्यांच्या आई वडिलांना, मुलांना भेटायचं असेल तर भेटता सुद्धा येत नाही. एकदा काय झालं, रक्षाबंधन होतं. ताई म्हणते, दादा आज रक्षाबंधन आहे, आज येशील का रे? दादा म्हणतो, ताई पुढच्या रक्षाबंधनाला नक्की येईल. पुढचं रक्षाबंधन येतं. ताई म्हणते, दादा आज तरी येशील का रे? दादा म्हणतो, तू आता रक्षाबंधन विसरूनच जा, कारण मी झालो तर या देशाची सेवा कोण करणार? अहो शेवटी त्यांचा प्राण जातो, पण त्यांच्या देशात आपल्या आई वडिलांचं काही भेटणं होत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता आपण सुंदर असं भजन करू. सर्वांनी वरती हात करा बरं. सर्वांनी, ज्याला हात असेल ते हात वर करून, ज्याला हात नाही ते खाली करा. विठोबार Gopal, Gopal, Gopal,
बाटल्या असते आमच्या मुली बाळी तर नसते राहिले कुंकू कपाळी, नसते राहिले कुंकू कपाळी तर नसती राहिली अंगणी तुळस, नसती राहिली अंगणी तुळस तर नसती राहिली हिंदू धर्माच्या मंदिरावरती कळस. काशी की केला जाती मथुरा में मस्जिद बसती, अकेला शुबाना होता तो सुन्न सब किती, सुन्न सब किती. मिरचीच्या हिदेटाला हात लावू नका, हात कलम केले जातील असे म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. दिला तर दणका, मोडील तर मनका, बोलील तर एकदा, झुकील तर मुजरा, तोही फक्त छत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना. अहो तलवार तर सर्वांच्याच हातामध्ये होती, तलवार तर सर्वांच्याच हातामध्ये होती, ताकद तर सर्वांच्याच मनगटामध्ये होती, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त माझ्या शिवाच्या हृदयामध्ये होती, फक्त आणि फक्त माझ्या शिवाच्या हृदयामध्ये होती. शिवजन्मापूर्वी कर्नाटक हत्ती उधळला म्हणून हत्तीला शांत करण्याकरिता दोन तुकड्या पडल्या. एक होती जाधवांची तर दुसरी होती भोसल्यांची. जाधवांची नेतृत्व करत होते दत्ताजी जाधव, भोसल्यांची नेतृत्व करत होते संभाजी भोसले. अहो हत्ती राहिला बाजूला आणि संभाजी भोसले करून दत्ताजी जाधव मारले गेले. काही दत्ताजी जाधवांचा बदला घेण्यासाठी लखोजी जाधव पुढे आले. मग लखोजी जाधवांकडून संभाजी भोसले सुद्धा मारले गेले. काही घराणे युद्ध थांबले. जाधवांची माणसं रडत होती दत्ताजी जाधव वारले म्हणून आणि भोसल्यांची माणसं रडत होती संभाजी भोसले मेले म्हणून. पण जिजाऊ मासाहेबांनी रडायचं कुणासाठी? एकीकडे सक्का भाऊ मेला, एकीकडे सक्का धीर मेला. जिजाऊ मासाहेब म्हणाल्या आपलीच माणसं आपल्याच माणसांचा जीव घेत आहेत हे जिजाऊ मासाहेबांना सहन नाही झालं. जिजाऊ मासाहेब शिवाई देवीकडे गेल्या आणि शिवाई देवीला म्हणाल्या दीनदलितांचं राज्य येण्यासाठी, बहुजनांचं राज्य येण्यासाठी, मराठ्यांचं राज्य येण्यासाठी मला असा एक पुत्र दे की दगडालाही पाजर फुटेल आणि वाराही शांत होईल. सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी माझा शिवबा जन्माला आला. किसी के पेट में बाप पैदा होता है, किसी के पेट में बाप पैदा होता है. अगर जिजावेसी माँ थी इसके पेट में बापों का बाप, बापों का बाप शिवबा पैदा हुआ, शिवबा पैदा हुआ. माँ जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माँ जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माँ जिजाऊने सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा. माँ जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माँ जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माँ जिजाऊने सुंदर शिवाजी राजा. आनंदाने नांदत होती प्रजा, आनंदाने नांदत होती प्रजा. पूर्ण समाज मनात होता जाता राजा, पूर्ण समाज मनात होता जाता राजा. सर्व जाती धर्मात केला राजा राजा, सर्व जाती धर्मात केला राजा राजा. माँ जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माँ जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माँ जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माँ जिजाऊने सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया सुंदर शिवाजी राजा. कसा होता माझा शंभू राजा, सिंहाच्या जबड्यात घालून हात, दात मोजणारा शंभू राजा. बैराजाचा अवतार म्हणजे शंभू राजा, शहाजी राजांचे स्वप्न म्हणजे शंभू राजा. यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. विठाला विठाला विठाला. दक्ष प्रजापतीने आपल्या अनेक कन्यापैकी एक कन्या शंकरास दिली. आपला जावाई असून सन्मान नाही तर अपमान केला याचा राग मनात धरून दक्ष नियंत्रणाला गेले नाही.
सती म्हणाली, गुरु आई वडील यांच्या घरी बोलवले नाही तरी जायचे असते. तुलसीदासजी रामायण सांगतात, जपती मित्र प्रभू पितृ गुरु गेहा, जाई सभी न बोलन संध्या. सती हट्ट करते तरी सती जाते. तिथं गेल्याच्या नंतर बापाने सुद्धा बघून न बघितल्यासारखे गेले, आई बहिणीने सुद्धा बघून न बघितल्यासारखे गेले. पण आई ती आई असते. आईने विचारपूस केली पण आईचा सुद्धा नाही विलास होता. दक्षिणी यंत्रापाशी जाऊन बघते तर काही सर्व देवी देवंतर आमंत्रित केले, पण सतीला आणि शंकरास आमंत्रित केले नाही. याचा राग मनात धरून दक्षिणी यंत्र करते आणि स्वतःला संपूनच घेते. हेच महाराजांच्या शेवटच्या एकादशी करतो. मला एकादशी का करतात त्याचं महत्व माहितीये का हो? फक्त तुम्ही एकादशी धरता माहितीये का? माहित असेल सांगा. खरंच प्रामाणिकपणे माहितीये का तुम्हाला? ऐका. चैत्रात कामदा एकादशी आणि वरुथनी एकादशी येते. कामदा एकादशीमुळे राक्षस युगातून सुटका होते आणि वरुथनी एकादशीमुळे सर्व कार्यसिद्धी प्राप्त होते. वैशाखामध्ये मोहिनी एकादशी आणि अपरा एकादशी येते. मोहिनी एकादशीला विवाह सुख शांती समाधान प्रदान करते, त्याचबरोबर मोहमायेतून मुक्तही करते. आणि अपरा एकादशीमुळे सर्व पापांची मुक्ती होते. ज्येष्ठ मासामध्ये निर्जला एकादशी आणि योगिनी एकादशी येते. निर्जला एकादशीला अन्नग्रहणच काय तर पाणीही पित नाही, तर सर्व सुखांची प्राप्ती ज्यामुळे होते. योगिनी एकादशीमुळे कौटुंबिक सौख्य लागते. आषाढ महिन्यामध्ये देवशयनी एकादशी आणि कामिका एकादशी येते. देवशयनी एकादशीला वारीचं व्रत अंगीकारलं जातं. वारी हा आयुष्यात येणारा एक समृद्ध अनुभव असतो आणि तो प्रत्येकाने एकदा तरी घ्यायलाच हवा. आणि कामिका एकादशीमुळे पुढील जन्म कुयोनीत अर्थात वाईट कुळामध्ये होत नाही. श्रावण महिन्यामध्ये पुत्रदा एकादशी आणि अजय एकादशी येते. पुत्रदा एकादशी व्रत संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशी व्रत केलं जातं, तर अजय एकादशी व्रत मुलांवर कुठलं संकट उडावून जाऊ नये यासाठी हे व्रत केलं जातं. भाद्रपद महिन्यामध्ये परिवर्तनी एकादशी आणि इंदिरा एकादशी येते. परिवर्तनी एकादशीमुळे प्रापंचिक दुःख दूर होते आणि इंदिरा एकादशीमुळे स्वर्गातील देवाला मुक्ती होते. विठाला 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 एकादशी आणि रमा एकादशी येते. पापवांकुशा एकादशीमुळे सर्व प्रकारांच्या पापांची मुक्ती होते आणि घरात भरभराट होते. आणि रमा एकादशीमुळे सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. कार्तिक महिन्यामध्ये प्रबोधनी एकादशी आणि उत्पन्न एकादशी येते. ती एकादशी केल्यास भाग्य जागृत होते आणि त्या दिवशी तुळशीचा विवाह लावून दिला जातो. आता कुठला महिना येतो? मार्गशीर्ष महिना येतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये मोक्षदा एकादशी आणि सफला एकादशी येते. मोक्षदा एकादशी ही मोक्ष प्राप्त मिळून देते, तर सफला एकादशी ही शत प्राप्त करून देते. विठाला विठाला विठाला. पौष मासामध्ये पुत्रदा एकादशी आणि षटतिला एकादशी येते. पुत्र पत्नीसाठी पुत्रदा एकादशी व्रत केलं जातं, तर षटतिला एकादशी व्रत दारिद्र्य दुर्भाग्यातून सुटका व्हावी यासाठी हे व्रत केलं जातं. माघ मासामध्ये जया एकादशी आणि विजय एकादशी येते. जया एकादशी सौभाग्य प्राप्ती मिळवून देते, तर विजय एकादशी शत्रूवर मात करण्यास बळ देते. फाल्गुन मासामध्ये आमलकी एकादशी आणि पापमोचनी एकादशी येते. आमलकी एकादशी दिवशी आवळ्याच्या द्रव्याची पूजा केली जाते आणि पापमोचनी एकादशीमुळे सर्व प्रकारांच्या पापांची मुक्ती होते. आणि काल कुठली एकादशी होती? देवशयनी एकादशी होती. विठाला विठाला विठाला. मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. तुम्ही माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिला. गायनाचार्य तुम्ही तर खूप